30 ऑगस्टला एक नवा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. खरं तर नाव फार सुंदर आहे या चित्रपटाचं, नेता गीता. काय नेमकी सगळी ही गडबड आहे आणि काय ही लव्ह स्टोरी आहे का अजून त्याच्यामध्ये काय आहे जाणून घ्यायचंय. सिनेमाची टीम आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. बरं छान दिसताय सगळे, कलरफुल एकदम. कसे आहात? मस्त. रोहित कसा आहेस आफ्टर कान्स? हो सुपर्ब. आणि आत्ता ह्या फिल्मसाठी खूप एक्सायटेड आहे, नेता गीतासाठी. 30 ऑगस्टला रिलीज होतोय, तर वाट बघतोय. येस. कसा आहेस विराज? मी गोंडस आहे. गोंडस आहे एकदम. वा वा छान. तर मला मगाशी म्हणाला आज तुला जास्त फॉलोअर्स देणार. गोंडस आहेस तू? हो. असे कॉम्प्लिमेंट कोण कोण देतं तुला? सुंदर सुंदर मुली. तू दिलीस? हो मग. आले आले. ओके. सुधांशू, मस्त नाव आहे चित्रपटाचं, नेता गीता. कळतंय साधारणपणे काय पॉलिटिक्स आहे किंवा काय ही लव्ह स्टोरी आहे, राईट? तू डिरेक्टर सुद्धा आहेस या चित्रपटाचा, निर्माता सुद्धा आहेस. कधी सुरुवात झाली आहे नेमकी चित्रपटाची? चित्रपटाची सुरुवात तशी म्हणजे जर का प्री प्रोडक्शन जर म्हटलं तर 2017 साली ॲक्च्युली मी सुरू केली होती एक फिल्म लिहायला. मी स्वतः एक लिहिली होती आणि मला ॲक्च्युली मी रायटर नव्हतो. मग मला त्यातल्या काही बेसिक ज्या गोष्टी असतात रायटिंगच्या त्या माहीत नव्हत्या. पण मला माझ्याकडे स्टोरी होती की मी म्हणजे स्टोरी मी लिहिली आहे, ती डेव्हलप करायला बऱ्याच जणांना दिली. पण ते पाहिजे तसं मला वर्क व्हायचंच नाही. मग मी पेंट करायचो पण शेवटी हातात काही येत नव्हतं. मग मी स्वतः शिकलो पण की त्याचे जे ट्युटोरियल्स वाचले, बरंच काय केलं. आणि मग त्यानंतर एक ड्राफ्ट बनवला मी, जो ॲक्च्युली पहिला विषय जो होता तो सोडून वेगळाच विषय शेवटी माझ्या हाती लागला, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये. अगदी. आणि तुम्ही प्रत्येकाने काही ना काहीतरी काम केलंय वेगवेगळ्या जॉनरमध्ये, राईट? नेता गीता, मला नाव खूप आवडलं आहे चित्रपटाचं. जेव्हा तुम्ही ऐकलं पहिल्यांदा या स्क्रिप्टबद्दल, शिवानी तुझ्यापासून सुरुवात करीन, काय पहिले थॉट होता, काय विचार होता एक्सेप्ट करायच्या आधी? सो जेव्हा मला अप्रोच केलं गेलं तेव्हा आमची एक फॉर्मल मीटिंग झाली होती, ज्यात मी विचारलं सो काय आहे आपल्या चित्रपटात. तर ते म्हणाले ते आम्ही नाही सांगू शकत, पण तुझा पार्ट आम्ही सांगू शकतो. म्हटलं म्हणजे आता भगवद्गीतेवर होतं, त्यामुळे मला असं डोक्यात होतं की सगळं मला माहीत असलं पाहिजे, कारण हा एक सेन्सिटिव्ह टॉपिक आहे आपल्यासाठी. पण जेव्हा माझा पार्ट त्यांनी मला सांगितला तेव्हा मला असं वाटलं की येस, आय मे डू जस्टिस टू द पार्ट. कारण एक स्पिरिच्युअल जर्नी आपल्या सगळ्यांची एका पॉईंटला सुरू झालेली असते. ती मी पण जेव्हा त्या गीतेच्या जर्नीमध्ये होते तेव्हाच तो पिक्चर माझ्यापर्यंत आला. कारण माझं म्हणजे गीतेचे खूप इंटरप्रिटेशन्स आहेत, तर माझ्यासाठी इंग्लिश वाचणं सोपं जातं, कारण माझं इंग्लिशमध्ये शिक्षण झालं आहे. त्यामुळे मी माय गीता नावाचं एक पुस्तक आहे, ते गीतेचं इझी म्हणजे इंटरप्रिटेशन आहे, ते वाचलं आहे. आणि जेव्हा मला सांगितलं गेलं की आपला पिक्चर एक पॉलिटिक्स कम गीता, म्हणजे आता असं वाटू शकतं लोकांना की माझं नाव गीता आहे, पण माझ्यामुळे गीतेमुळे पॉलिटिक्स होणं किंवा असं काही वाटू शकतं, पण तसं नाही आहे. पॉलिटिक्सच्या अँगलमध्ये पण गीतेचा वापर करून कसं आपण पुढे जाऊ शकतो, बट कॉलेज पॉलिटिक्स अशी ती एक स्टोरी आहे. आणि माझं पण कॅरेक्टर मला करायला आय वॉज व्हेरी एक्सायटेड, कारण आत्तापर्यंतच्या केलेल्या रोल्स किंवा कॅरेक्टर्समधून हे खूपच वेगळं कॅरेक्टर आहे. कारण खूप काम आणि कंपोज कॅरेक्टर आहे, बट स्टील व्हेरी फर्म. म्हणजे कुठेच हतबल होऊच शकत नाही ती मुलगी, कारण तिची विचारसरणीच इतकी सुंदर आहे. त्यामुळे इतकं कॉन्फिडंट कॅरेक्टर करायला मिळतं आहे. आणि ते पण फक्त कॉन्फिडन्स नाही, तर समोरच्याला कॉन्फिडन्स देता येऊ शकेल इतकं कॉन्फिडंट कॅरेक्टर. तर आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि येस, तसं ते सगळं घडलं. येस. रोहित, टीजरमध्ये आम्ही बघतोय विलन आहे हा, कसा आहे पण लाईक शी सेड की कॉलेज पॉलिटिक्स कोणालाच चुकलं नाही आहे ते कॉलेजमधलं पॉलिटिक्स. हा माणूस नेमका कसा आहे चित्रपटातला? जसा दिसतो टीजरमध्ये तुम्ही जो बघितला आहे तसाच खूप अँग्री आणि खूप नकारात्मक असा काय ते पात्र नकारात्मक आहे गोष्टीमधलं. आणि ॲक्च्युली तुमचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर असं असेल की सुधांशू माझा मित्र आहे जुना, तर फिल्म करायची आहे किंवा सिनेमा करायचा आहे हे खूप आधीपासून त्यांना ठरवलं होतं. आणि आम्ही दोघंही ॲक्टर आहोत, बेस म्हणजे आमचं बेस ॲक्टिंगचं आहे, तर मी फुल टाईम ॲक्टिंगच करतो. आणि मग फिल्म करायची म्हणून त्यासाठी त्यानं जी मेहनत घेतली आहे, म्हणजे
आता कसं झालं की डिजिटल आल्यापासून कोणीही कॅमेरा घेऊ शकतं आणि कोणीही, म्हणजे प्रमाण खूप वाढलं आहे. म्हणजे जेव्हा रीलपासून जेव्हा डिजिटलला शिफ्ट झालं तेव्हा प्रमाण खूप वाढलं आहे, पण त्याला काही म्हणजे क्वालिटी नाही आहे, क्वांटिटी खूप वाढली आहे. पण त्यानं एवढी मेहनत केली आहे, म्हणजे स्क्रीन प्लेवरती, परत कॅमेरा अँगलवरती, प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्यानं एवढं नॉलेज घेतलं आणि मगच त्यानं ती फिल्म लिहिली. आणि जेव्हा त्यानं मला विचारलं तर मला असंही वाटलं की अरे यार मित्र आहे म्हणून असं नको. नाही मला तो मला की जेन्युनली ते तुला खूप छान दिसेल कॅरेक्टर. आणि जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला खरंच वाटलं की नाही खरंच मे बी तो बरोबर आहे. आणि त्यानं म्हणजे माझा उपयोग पण तसा करून घेतला आहे फिल्ममध्ये, की म्हणजे त्यानं जे लिहिलं होतं त्याचं जे विजन होतं ते मला शूट करताना कळलं की हां नाही ही वॉज राईट, की ह्याला काय पाहिजे होतं आणि त्यासाठी मी योग्य होतो. क्या बात. तर असा प्रवास होता आमचा. गोंडस मुलगा सांग. मी कसा सरांपर्यंत पोहोचलो हे सांगतो अगोदर. हां चालेल. हां, तर मी इंस्टाग्रामवर रील्स बनवतो, कॉमेडी कंटेंट असतात माझे. आणि माझी एक मैत्रीण सरांसोबत त्याच नेतागीतासाठीच काम करत होते आणि तिने सरांना व्हिडिओ दाखवला की सर हा पहा म्हणून. सरांना मी एवढा आवडलो, मला वाटतं बायकोपेक्षा जास्त मीच आवडलो. आणि सरांनी सांगितलं की हाच पोरगा मला पाहिजे. याचं पेमेंट झालंय ना क्लिअर? आणि हाच पोरगा पाहिजे आपल्याला. तर मग सरांची आणि माझी पहिली भेट झाली. नेता आणि गीता म्हणजे पुस्तकाचा आणि माझा लांबपर्यंत संबंध नाही. आता हे गीता काय विषय. मग मला सरांनी सांगितलं की तुझं एक वेगळं कॅरेक्टर असणार आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे वज्रमुठ. नावच एवढं खतरनाक, वजनदार. हां. आणि तो प्रेम करणारा मित्रांवर आणि दारू पिणारा, पार्टी करणारा, चाड्या लावणारा. समजा एखादा मित्र जर एखाद्या मुलीवर लाईन मारत असेल तर त्यांच्यात भांडण लावणारा, असं जरा वेगळाच अतरंगी होता ते कॅरेक्टर. आणि ते मी करणार आहे, माझ्यासाठी जरा वेगळाच विषय होता हा. आणि मग समजलं की नेतागीतामध्ये मी वज्रमुठ करतोय आणि ते जरा अतरंगी कॅरेक्टर आहे, जो की मी नाही तसा. बरं का, तुम्ही जसं समजताय तसं काही नाही. मी नाही काही समजत आहे म्हणजे आलं. हां. आणि माझ्या स्वभावाच्या जरा वेगळा आहे तो कॅरेक्टर. आणि ते कॅरेक्टर मी प्ले केलं आहे. आणि ते मला वाटतं की सगळ्यांना जरा वेगळा विराज, वेगळा वज्रमुठ पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळे सिनियर लोक आहे, म्हणजे रोहित दादा असतील, सर असतील, मॅडमला मी म्हणजे सिरियलपासून पाहतो. आणि तेव्हा वाटायचं की अरे तेव्हा मी एकांकिका करायचो, तुमच्या काळात मी एकांकिका करायचो, तुम्ही सिरियल करायचे. मला वाटायचं की आता यांच्याबरोबर किंवा भविष्यात काहीतरी करू आपण. आणि ते सुधांशू सरांनी नेतागीताच्या निमित्ताने मी या सगळ्यांना जोडलो गेलो आहे आणि भारी वाटते मला. क्या बात, खूप मस्त. पण प्रत्येकजण गीताचा इथे उल्लेख करतायत ना, अशा वेळी म्हणजे हा इमोशन्सचा मुद्दा आहे राईट, की प्रत्येकाचे गीतेबरोबर काही ना काहीतरी इमोशन्स जोडलेत. आपल्या चित्रपटामध्ये त्याचा उल्लेख आहे, रेफरन्स पॉईंट आहेत, पॉलिटिक्स पण आहे राईट. कोणत्या गोष्टीचा सुधांशू तुम्ही विचार केला होता जेव्हा ॲक्च्युली स्क्रिप्टिंग किंवा स्क्रीन प्लेवर काम सुरू होतं? विचार म्हणजे गीता जास्त जर आपण डिस्क्राईब करायचं म्हटलं तर धर्म आणि अधर्म ह्यात जास्त गीतेमध्ये येतं. की धर्म म्हणजे तुमचा धर्म, बऱ्याच गोष्टीमध्ये धर्म असतो, की तुमचा व्यवसायाचा धर्म असतो, एक तुमच्या स्वभावाचा धर्म असतो. तर तुमच्या स्वभावाला धरून जर तुमचं व्यवसाय असेल किंवा तुमचं जर का काही तुमचं ऑक्युपेशन असेल तर ते तुमच्यासाठी धर्म आहे. आणि जर तुम्ही ते करत नाही आहात तर तो अधर्म आहे. मग तो बऱ्याच गोष्टीमध्ये असतो. मग आपण पॉलिटिक्समध्ये असेल तर आपण पैशाच्या मागे पडतो, पॉवरच्या मागे जातो, तर तो अधर्म आहे ॲक्च्युली. कारण की जर नेत्याचं काम काय की त्यांनी सगळ्या लोकांना घेऊन सोबत जाणे आणि त्यांचं भलं करत स्वतःलाही काहीतरी इन्कम व्हायला पाहिजे. तो काही शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात चुकत नाही कोणाला असते, पण सगळ्यांचा विचार पण केला पाहिजे. पण असं जनरली होत नाही. फक्त नेते लोकांमध्येच नाही, व्यावसायिक असतील, इवन जे जॉब करतात ते सुद्धा कंपनीचा विचार करत नाहीत. फक्त माझा स्वार्थ आहे, मी माझं काम करतो, मग मला पेमेंट तर येणारच आहे, मग मी कंपनीचं चांगलं करेन नाही तर नाही करेन. तोही म्हणजे लोकांच्या हे मनात. हां, दोन्ही वेजने आहे ते. पण शेवटी आपलं आपण काम करायचं. कंपनी आज ह्या कंपनीने विचार नाही केला तर उद्या दुसरी कंपनी बघते की नाही ही इज डुईंग द राईट जॉब, मग त्याला कुठे ना कुठेतरी त्याचं फळ मिळणार आहे. आणि ते फळची अपेक्षा न करता केलं तर जास्त बेटर होईल आपल्यासाठी. अगदी. पण हे जे आता कलाकार या फ्रेममध्ये बसलेत किंवा आणखीनही कलाकार आहेत, यांना असं एकत्र कोणी एका चौकटीत बघितलं नाही एका पिक्चरमध्ये राईट. प्रत्येकाच्या कास्टिंगच्या मागे काय विचार होता तुमचा?
कास्टिंगच्या मागे. तर रोहितचा जो रोल होता तो मी जेव्हा स्क्रिप्ट लिहिली ना, पहिला त्या कॅरेक्टर रोहित होता म्हणजे माझ्या डोक्यात की हे कॅरेक्टर रोहित करणार आहे. म्हणजे आय वॉज शुअर. मी रोहितला म्हटलं पण होतं की त्याच्या लक्षात एका माहीत नाही की मी हे एक लिहितोय आणि हे कॅरेक्टर तू करणार आहेस. आणि दुसरं जे होतं विराटचं कॅरेक्टर, ते माझ्या डोक्यात होतं की असे सिद्धार्थ जाधव असेल किंवा पार्थ भालेराव असेल, अशा काइंड ऑफ ते कॅरेक्टर होतं. मला तसे लोक किंवा मी गौरव मोरे ह्यांचाही विचार करतो, पण डेट्स मिळणं अवघड असतं त्या. आणि शिवाय माझं नवीन प्रोडक्शन आहे, मी नवीन डायरेक्टर आहे, माझं किती ऐकतील दिग्गज लोक तोही प्रश्न असतो. पण मी चॉईस केली की शक्यतो नवीन कलाकार घेऊ जे आपलं ऐकतील आणि फिल्म चांगली होईल, डेट्स मिळतील व्यवस्थित. त्या दृष्टीने. आणि ह्याचं मी जेव्हा पाहिलं व्हिडिओज, तेव्हा मला जे पाहिजे होतं ते ह्याच्याकडं 60-70% मला मिळालं त्याच्या व्हिडिओजमध्ये. म्हटलं थोडंसं 30-40% पुढे मागे आहे, ते आपण वर्कआउट होऊ शकेल. ते म्हणजे त्याच्यात गुण आहेत ना. ते आता रोहितच्या डोळ्यात मला दिसलं की तो मला त्याच्या डोळ्यातच दिसतं ते की जे मला पाहिजे ते दिसतं डोळ्यात. आणि रोहितला आधी म्हणलं होतं मी खूप आणि मैत्री पण आहे ना तिथं, माहितीच असेल. मी आत्ताच म्हणलं ना की म्हणजे मित्र आहे म्हणून तू कास्ट करू नकोस. काम ते मला असं आवडत वाटलं असेल की तर कर, जेन्युइनली मला वाटलं की त्यांना त्याचा डिसिजन बरोबर होता आहे. आणि तो हसायचा ना, तेव्हा मी म्हणतो तुझं हसणं तुला कुठेतरी येणार आहे. त्यावेळेस अगदी तेव्हा रोहितलं काम नव्हतं, मला नव्हतं. तो हसायचा, डोळ्यात त्याच्या दिसायचे जे मला, तेव्हा मी म्हटलं की तुझ्या भाव जे उमटतात ना डोळ्यात, हे तुला कुठेतरी घेऊन जाणार आहेत एक दिवशी. आणि तसं झालं पण आहे आता ॲक्च्युली. ते विलनस कॅरेक्टर त्याच्यात हसला ना तो असं म्हणजे की कुठंतरी येऊन जातं ते. आता तो तसा नाही आहे पण ते डोळ्यात येऊन जातं आणि ते कॅमेऱ्यात लगेच होऊन जातं ना, म्हणजे नोट होऊन जातात गोष्टी. आता विराटचा स्वभाव आहे आणि स्वभावाशी मिळतो जुळतो असेल तर ते इझिली परफॉर्म होऊन जातं. आणि स्वभावाच्या विपरीत करायचं म्हणलं की ते मग डिरेक्टरचं खूप काम वाढतं त्या केसमध्ये. की काढून घेणे, नाही आलं तर मग टेक्स्ट रिटेक्स्ट पडत राहणे. त्यामुळे मी तसं नाही केलं. ज्याला जे स्वभाव आहे त्याप्रमाणे शक्यतो कॅरेक्टर द्यायचा. शिवानीचं जर माझ्या मनात जेव्हा स्क्रिप्ट झाली कंप्लीट तेव्हा माझ्या मनात होतं की पहिला चेहरा माझ्या शिवानीचा माझ्या नजरेत होता आणि अजून 1-2-3 चेहरे होते माझ्या नजरेमध्ये. पण डेट्स काही मिळत नव्हत्या. शिवानीची पण त्यावेळेस लवंगी मिरची होती, त्यावेळेस तिची ती शूट चालू होती. मला वाटलं की आता बहुतेक अवघड आहे. मी कॉम्प्रोमाइज केला आणि शूटला पण फर्स्ट शूटला मी केलं आम्ही. पण सेकंड शूट सुरू व्हायच्या आधी नशिबाने ती सिरियल बंद झाली. म्हणजे काय आता मला माहिती कशी आली, 3 महिन्यातच बंद झाली केली आणि डेट्स अवेलेबल झाल्या. आणि मग मी शिवानी मॅडमला अप्रोच केला आणि म्हटलं की अशी स्टोरी आहे. तिला पण आवडली आणि गोष्टी घडल्या पुढे. शिवानी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तू दिसली, म्हणजे शितली असू देत किंवा लवंगी मिरचीमधली असू देत किंवा आत्ताची भूमिका असू देत, प्रत्येक भूमिका ही एकापेक्षा तुझी वेगळी राहिली, राईट? आत्ता जसं सुधांशू म्हणाला की फर्स्ट गोमध्ये तूच चॉईस होतीस या चित्रपटासाठी. डिरेक्टरचा हा विश्वास कुठेतरी आपल्यावर पण तेवढी जबाबदारी ठेवते, राईट? तुझ्या बाबतीत काय? माझ्या बाबतीत काय म्हणजे एक्झॅक्टली काय हा ट्रस्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे आता चित्रपटामध्ये, सो काय बॅक ऑफ द माइंड विचार होता? ओके, सो मला पर्सनली मला असं वाटतं की जसं आता मगाशी कंपनीचा विषय झाला की कशावरून आपणच नीट काम करायचं आणि कंपनी आपल्यासाठी करणार नाही हे माहीत असून कसं काय आपण नीट काम करायचं वाला. तर मला असं ॲक्च्युली वाटतं की आपलं काम आपण नीट करत गेलो ना की कंपनी तर म्हणजे अगदी क्षुल्लक विषय आहे, पण पूर्ण युनिवर्स तुमची साथ देतं. तसंच मला असं या पिक्चरच्या वेळी पण वाटलं की मला वाटलं माझा काय गीतेचा अभ्यास एवढा नाही आहे की मी ते एवढा मेसेज पोहोचवू शकीन. पण मला हे माहिती होतं की मला जर समजलं तर मी ते पोहोचवू शकीन. आणि नुकतीच मी मगाशी तुला म्हणाले तसं माय गीता वाचून झालेलं ते पुस्तक, त्यामुळे ते कुठेतरी मला त्याची मदत झाली. आणि असं म्हणतात ना की आपण गीता आपल्या आयुष्याच्या ज्या पॉईंटला वाचतो आपल्याला गीता त्या पॉईंटसाठी नीडेड उत्तर देते. म्हणजे आता आज तू या सिच्युएशनमध्ये कुठल्या तरी एका सिच्युएशनमध्ये आहेस, तर आज तू गीता वाचलीस तर आज तुला एक वेगळं उत्तर मिळेल. आणि एका वेगळ्या सिच्युएशनमध्ये तू एक 20-30 वर्षांनंतर वाचलीस तर तुला एक वेगळं उत्तर मिळेल. त्यामुळे असं आहे की गीता आपल्याला तशी गाईड करत जाते. सो मला वाटतं कदाचित मला गीतेने गाईड केलं की किंवा जसं आपण म्हणालो आता की लवंगी मिरची ही मालिका अगदीच 6-7 महिन्यात संपली, तर मग कदाचित असं की हे काम माझ्याकडे येणारच होतं. आणि माझ्याबरोबर तरी नेहमी असं झालं आहे की एखाद्या गोष्टीचा विचार होतो जस्ट रँडम डोक्यात आणि काय माहीत कसं पण ती गोष्ट घडून जाते. तर आता गीतेचा मी पिक्चर करीन असा माझ्या डोक्यात काही विचार नव्हता, पण
गीतेने माझ्या डोक्यात एक चालू ठेवलेलं चक्र. सो मग कदाचित ते एक असं झालं की एक कुठेतरी एक कनेक्शन जुळायला लागतं, तर कदाचित ते मग ते असं जुळलं. वा, किती मस्त. रोहित, पण आपल्याला जेव्हा एकदा विलन केल्यानंतर बॅक टू बॅक आपल्याला विलनच्या ऑफर येतात, राईट? पण हे कलाकाराचा स्किल असतो की तो दरवेळी कसा विलन प्रेझेंट करेल, राईट? तुझ्या बाबतीत सुद्धा या सगळ्या गोष्टी घडत असतील, बरोबर आहे? काय विचार असतो बॅक ऑफ द माइंड जेव्हा तू सेटवर जातोस एखाद्या चित्रपटाच्या किंवा वेब सिरीजच्या आणि आता परत एकदा विलन करायचं आहे? कलाकार म्हणून इकडे खूप कस लागत असतात, बिकॉज काम तितकं प्रॉमिनेंटली लक्षात राहिलं पाहिजे आणि पोहोचलं पाहिजे. हां, तर आता ते खूप ऑब्वियस आहे की विलन एकदा म्हणजे टाईपकास्ट खूप लवकर करतात आपल्या इकडं. आणि असं होतं की विलनचे म्हणजे आपल्या इकडं आपण भारतात जे काही विलन दाखवतो किंवा आपण जे प्ले करतो आम्ही, त्याच्यामध्ये बरेच इमोशन्स सेम असतात. अँगर असतो, मत्सर असतो. तर मला फक्त एवढं वाटतं की त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स कसे देऊ शकतो आपण. कारण की मी अँटी हिरो पण केलेत, म्हणजे अँटी रोमॅन्टिक पण मी काम केलेले आहेत की म्हणजे जिथं हिरो पण मीच आहे, विलन पण मीच आहे, चांगलाही मीच आहे, वाईट पण मीच आहे. तर ते म्हणजे ऑब्व्हियसली मला तिथं काही ना काही एक वेगळी त्या पात्रामध्ये एक वेगळी गोष्ट सापडते, तेव्हाच मी तो रोल करायला म्हणजे होकार देतो ॲक्च्युली. आता इथं असं होतं की माझ्या मैत्रीच्या व्यतिरिक्त मला म्हणजे असं म्हणजे कळालं की कॉलेजच्या, आता माझं कॅरेक्टर आहे कुणाल आहे, तो कॉलेजचा विद्यार्थी आहे पण तो शिकत नाही कॉलेज, म्हणजे तो शिक्षण घेत नाही आहे, तो फक्त कॉलेजमध्ये ॲडमिशनला आहे, नावाला त्याने ॲडमिशन घेतलेलं आहे. तो फक्त म्हणजे कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीसाठी तो त्या कॉलेजवरती म्हणजे होल्ड त्याचा आहे. आणि माझ्या पोझिशनची पार्टी ही आहे. तर मी आत्तापर्यंत म्हणजे साहिलचे जो सुधांशून प्ले केला आहे, तर ऑब्व्हियसली तो गीतेला सपोर्ट करतो आणि मी अपोज करतो, म्हणजे माझं काम असतं आहे फिल्ममध्ये. आणि इथं मला असे काही एलिमेंट होते की जे मी पूर्वी नव्हते केले कधी. एक तर कॉलेज स्टुडंटमध्ये मी कधी असं विलन, कॉलेजचं इलेक्शन, त्याच्यामधलं ते जे सगळं माहोल वगैरे, ते मला खूप चांगलं वाटलं की मला हे आपण केलं पाहिजे. आणि आम्ही डिस्कशन केलं होतं कॅरेक्टरवरती. तर मला वाटलं की इथं मी वेगळं काहीतरी करू शकेल. आणि माझं असं आहे की मला अगदी 2 सीन असतील तरी चालेल, मला असं एकदम मेन रोलच नको आहे, पण मला समाधान मिळालं पाहिजे पहिली गोष्ट, कारण की मी स्वतःसाठी काम करतो. नंतर मग बाकीची सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करू शकतो, पण काम करतोय तर मला समाधान मिळालं पाहिजे पहिल्यांदा, मग बाकीचं सगळं. तर ते असेल तरच मी करतो, आता मी नाही करत. तर त्या गोष्टी इथं सगळ्या मला लागू झाल्या. आणि अजून पण मला म्हणजे विलनचीच कामं येतात किंवा तसे रोल येतात. तर परत तेच, पण मी आता पण जेवढी कामं केली ती सगळी ऑलमोस्ट वेगळी आहेत, म्हणजे हां वेगळी होती. की असं नाही की म्हणजे, कारण की एकदा जेव्हा मी ॲक्टिंग करतो, समजा मी ॲक्टिंग करतोय आणि मला असं वाटलं की अरे हीच भावना मी पूर्वी पण कधीतरी अनुभवली आहे, तर मला असं वाटतं की मी स्वतःला चीट करतो ॲज अन ॲक्टर. तर मग असं झालं बरंच. मग मी 6 महिने डिस्टर्ब होतो, मला परत त्याचं वेगळं काहीतरी टेक्निक शोधावं लागतं आणि मग मी ते क्रॅक करून मी परत नंतर ते वापरतो ते. आणि असं होतं म्हणजे कधी करताना पण कळतं, कधी म्हणजे कुठलं कॅरेक्टर सापडतं आधी किंवा सापडत नाही. तर ती जर्नी खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा एक वेगळा स्वतःची स्ट्रगल असतो ना, तर तो खूप एन्जॉय करतो मी. त्यामुळे कॅरेक्टर कुठलंही असेल, विलन असेल किंवा जे असेल, आणि मला विलन प्ले करायला खूप आवडतं. हो, आणि आता तो जमाना आहे की विलन्स आवडतात प्रेक्षकांना आणि लक्षात राहतात त्यांचं. कारण की माझं असं वैयक्तिक मत आहे की जेवढा विलन जेवढा स्ट्रॉंग असतो ना, तेवढं हिरोला महत्व प्राप्त होतं. म्हणजे गब्बर सिंग तेवढा खतरनाक होता म्हणून जय वीरूला महत्व प्राप्त झालं, असं एक म्हणजे ते खूप बेसिक हे आहे. तर हो, टाईपकास्ट ॲक्च्युली वेगळं आहे. टाईपकास्ट म्हणजे एकाच प्रकारचे रोल करणं होतं. आपल्याकडे त्याला टाईपकास्टला वेगळं बोलतात, पण ठीक आहे. म्हणजे विलन म्हणजे आपलं एक कॅटेगरी आहे, कुठलं कॅरेक्टर प्ले करतो ते असं. येस. सो विराज, तू मगाशी मला म्हणालास तू रील्स करतोस इंस्टाग्रामवर आणि सिनेमाचा कॅनव्हास हा पूर्णपणे वेगळा आहे, राईट? तुझा नेता गीता या चित्रपटाच्या सेटवरचा पहिला दिवस कसा होता? याच्या अगोदर मी म्हणजे रील्सच्या अगोदर पण मी सिनेमात कामं केली होती. म्हणजे असं नाही की मी पहिल्यांदाच करत होतो, मी सिरियल पण करत होतो, मी नाटक, एकांकिका करत ह्या सगळ्या गोष्टी करत होतो. पहिला दिवस म्हणजे हे सगळे नवीन होते माझ्यासाठी. आणि
सेटवर गेल्यानंतर जे कोणी ज्युनियर लोक असतील किंवा प्रोडक्शनचे लोक असतील ते येऊन माझ्यासोबत सेल्फी काढायचे, अरे फोटो वा. काढायचे. ते अगोदर म्हणजे होतंच माझ्या आयुष्यात, पण हे नवीन काय नव्हतं. पण हे बाकीच्यांना वाटत अरे काय बाबा काय आहे. मग त्यांनी माझं पेज पाहिलं, अरे बापरे हा आहे हा आहे. तसा माझा पहिला दिवस सुरू झाला आणि मग मी जरा नालायकपणा खोडकरपणा करत करत शेवटपर्यंत 2 शेड्यूल झाले आणि तसंच म्हणजे यांच्या जवळच राहिलो मी. लय जीव लावतो ना मला ते. पण तुला डिफिकल्ट असं काहीच नसेल गेलं नाही सेटवर आधी since तू काम केलं? नाही नाही, मी अगोदर जे म्हणजे 1-2 सिनेमात कामं केलीत, पण खूप नाही, 3 सीन 4 सीन. पण ह्या सिनेमात मी जवळपास खूप मोठं कॅरेक्टर आहे माझं. म्हणजे संध्याकाळी 6ला जर शूटिंग सुरू झालं तर दुसऱ्या दिवशी 7ला 8ला पॅकअप व्हायचं. तर तेवढ्या याच्यात मी एकटा काम करायचो, सर असायचे माझ्यासोबत, आमच्या दोघांचं तेवढं कॅरेक्टर असायचं. आणि ते जरा वेगळाच माहोल होता माझ्यासाठी आणि खूप शिकायला मिळालं की म्हणजे ज्या लोकांना मी पाहतोय, म्हणजे अशोक मामांना मी पाहतोय, त्यांच्या काळात त्यांचा वावर होता, किंवा आत्ता नवाजुद्दीन मला आवडतात, ते आता राज्य करतात म्हणजे माझ्या भाषेत. तर हे लोक कष्ट करून वरती आलेले आहे. तर मला असं वाटायचं की हे जसे पोचले ना, मी तसा इथपर्यंत पोचलो आहे. आणि आता यांनी आता सांगितलं की विलन मला पण वाटतं की एखाद्या डिरेक्टरने जर मला जर पाहत असेल तो माणूस, तर त्यांनी मला एक संधी द्यावी. हा परत एकदम क्लोज. मला पण वाटतं की एखादा कोणीतरी लेखक दिग्दर्शक जर मला पाहत असेल तर मला एक संधी द्यावी. मी संधीचं सोनं करेन आणि विनोदी अभिनेता सोडून एक विलन म्हणून मी तुमच्यासमोर यावं अशी मी अपेक्षा करतो. 100%. इकडे या खुर्चीवर बस नेक्स्ट टाइम तू ये इंटरव्ह्यूला तेव्हा. पण सुधांशू, तुम्ही चित्रपटाबद्दल सांगताय, तुझी सुद्धा प्रमुख भूमिका आहे या चित्रपटामध्ये, हिरो. काय सांगशील? डिरेक्शन तर आहे आपल्याकडे, निर्मितीचं सुद्धा स्ट्रेस आहे डोक्यावर, प्लस ॲक्टिंग. कसं तारलेस तू स्वतःला या सगळ्यात? खूप अवघड होतं ते, म्हणजे इमोशनली किंवा फिजिकली पण खूप टायरसम होतं, पण ते करण्यात मजा होती एक. म्हणजे मला छान वाटतं ते करताना सगळं, कारण की सगळं माझ्या अंडर असल्यामुळे मला पाहिजे ते करता येत होतं. असं नव्हतं की प्रोड्युसर मला फंड्स देत नाहीये किंवा डिरेक्टरला वेगळंच काहीतरी करायचं आहे. मग मी सगळं माझ्याकडे असल्यामुळे ते एका वेनी गेलं आणि ते एका वेनी गेल्यामुळे ती गोष्ट चांगली झाली. कधी म्हणतो हुकुमशाही वाईट असते, मग तसं इकडे हुकुमशाही चांगली आहे. मग ते मला सगळं काम होतं. कधी कधी लोकशाहीचा तो ड्रॉबॅक आहेच ना, की सगळेच जर डिसिजन घ्यायला लागले तर मग त्या फिल्मला दिशा राहत नाही आणि मग ते भरकटतात. असं खूप फिल्म झाल्यात ना की ज्या चांगल्या स्टोरी असतात किंवा काय भरकटतात. म्हणजे येस, पण कॅरेक्टर कसं आहे तुझं नेमका? कसा आहे हा हिरो? हिरो डॅशिंग आहे. सुरुवातीला त्याची जी सुरुवात आहे कॅरेक्टरची ती तो करप्ट आहे एकदम. जसा बाकीचे नेते असतात तसाच एक नेता आहे जो करप्ट आहे आणि इतरही गोष्टी करतो सगळ्या. पण कुठेतरी त्याला अशी गरज त्याच्या आयुष्यात निर्माण होते की त्याला म्हणजे गीता वाचायची वेळ येते त्याच्यावर, किंवा गीतेचा अभ्यास करायची वेळ येते. आणि त्या गीता वाचून त्याच्या आयुष्यात किंवा त्याच्या जे ऑक्युपेशनमध्ये म्हणू आपण की नेता जे ऑक्युपेशन आहे यात तो कसा अप्लाय करतो. गीता पण असं काही नाही आहे की फक्त नेताच अप्लाय करू शकतो, सगळ्यांनाच अप्लाय करता येईल, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला अप्लाय करता येऊ शकते. आणि तो मी जर्नी एका नेत्याचा दाखवला आहे. मग आता लोकांना किती आवडतोय किंवा किती मी सांगितलं ते पटतंय ते मला माहित नाही, पण केलं एक चांगलं प्रयत्न, नवीन प्रयोग आहे अगदी. पण प्रत्येकाच्या वाट्याला खूप छान छान सीन आले असतील या सिनेमाच्या निमित्तानं, राईट? पण एखादा असा सीन असतो ना जो आपल्याला आपल्या कामाचं कस लावणारा असतो किंवा तो आपल्या आवडता असतो म्हणून आपण तो सुंदरच परफॉर्म करतो. या संपूर्ण स्क्रिप्टमध्ये मला इंडिव्हिज्युअली सांगा, तुमचा सगळ्यात जास्त आवडता सीन कोणता आणि त्यामागे काय कारण? कोण सांगेल पहिले? आपण विराजपासून सुरुवात करूया. एक सीन असा होता की मी म्हणजे पूर्ण ओपन केलं तर चालतंय ना? पिक्चर नको ओपन करू, तुझा आवडता सीन सांग. आणि का तो? डान्स करायची संधी मला मिळाली, जो की मी गणपतीत वरातीत डान्स करायचो आणि मला या सिनेमात संधी मिळाली. तर त्या संधीचं माझ्यापेक्षा ह्या लोकांनी सोनं केलं. कारण सीनच असे होते की पकडापकडी मारामारी ह्या गोष्टी व्हायच्या आणि एवढे रिटेक व्हायचे. म्हणजे मी जी स्टेप करायचो ना, आत्ता जर केली ना मी आत्ता स्टेप, त्याच्यानंतर रिटेक झाल्यानंतर ते वेगळंच व्हायचं माझ्याकडून, परत वेगळं व्हायचं. असं करत करत मला वाटतं
एक 4-5 तासांचा प्रवास झाला असणार आपला डान्सचा. हां, तिथं माझा सगळा अभिनयाचा कस निघाला आणि डान्सचा पण सगळा सगळा कस निघाला आणि मी असा पूर्ण शांत झालो होतो त्यावेळेस. मला चांगलं आठवते. बस. रोहित सीन तसे फिल्ममधले सगळेच आवडले करायला, पण जसं मी ॲक्च्युली हाच सीन बोलणार होतो, कारण की या फिल्मची मेमरी म्हणले की तो दिवस पहिल्यांदा लक्षात आठवतो. येतो, कारण की कसं होतं की कॉलेजचं जिथं आम्ही शूट केलं, कॉलेजचा कॅम्पस खूप मोठा तिथला, खूप जास्त क्राऊड होता. एकतर क्राऊडला मॅनेज करण्यामध्ये प्रोडक्शनची सगळी नाकेनऊ यायची, कारण की बार्शीला शूटिंग केलं आम्ही, सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी. तिथं शूटिंगचा अनुभव खूप कमी आहे लोकांना, आणि मग ते कसं होतं, कॉलेजचे ॲक्च्युअल स्टुडंट पण होते आणि आमचे ज्युनियर आर्टिस्ट पण होते. तर ते कोणी यायचं मध्येच, आणि मग त्यांचं पण ते सगळी कंटिन्युटी ब्रेक व्हायची ना मध्ये. आणि मी थोडक्यात सांगतो, म्हणजे त्याच्यामुळे फिल्मला काय धोका होईल असं वाटत नाही मला. म्हणजे कुठलंही असं असतं ना, म्हणजे कुठंही असतं, म्हणजे समाजामध्ये, गल्लीमध्ये, कॉलेजमध्ये, की कोणतरी मुलीला छेडतं, दुसरा येऊन काहीतरी भांडणं करतं. तर तो सीन होता बेसिकली. तर त्या सीनमध्ये याचं जे वज्रमुठचं जे कॅरेक्टर आहे, तर तो असंच एकदम एका मुलीला प्रपोज नाही मी रिव्हील करत नाही, बघायला मजा आली पाहिजे. नाही रिव्हील करत नाही, मी तेच म्हणलं, रिव्हील करत नाही. तर त्याच्यामध्ये त्याला खूप नाचायची म्हणजे रिक्वायरमेंट होती, की तो खूप डान्स करतोय, आणि असं व्हायचं की डान्स करतो मी त्याला येऊन परत धुतो अजून, म्हणजे त्याला मी मारामारी होतो, मग हा येतो, मग आमची सगळ्यांची एकदम केऑस आहे, कोण कुणाला मारतंय, म्हणजे काही तितक्यात परत मग ते मिटतात, सगळं जे काही भांडणं मिटतात वगैरे, असं सगळं होतं. पण एक ह्याचं मला खूप कौतुक वाटलं की इतके डिटेक्ट झाले, आणि जीव तोडून एकतर नाचायचं, परत ॲक्शन डिरेक्टर होता, रिगवाला होता, DOP, आणि डिरेक्टर वेगळा, ॲक्टर पण हाच करतोय, क्राऊड मॅनेज करा, इतका गोंधळ व्हायचा त्या सीनला. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस असंही व्हायचं की याची चूक नसायची, पण याला रिटेक करावं लागायचं, आणि तेवढंच जीव तोडून तो डान्स पण करायचा, परत मार पण खायचा. तर ते खरंच मला खूप कौतुक वाटलं त्या दिवशी, आणि त्या दिवशी खूप मजा आली. तो दिवस मला आठवतो, ही फिल्म म्हणली की तो दिवस मला पहिल्यांदा आठवतो. शिवानी, जवळचा सीन सांग तुझ्या. ॲक्च्युली सीन्स सांगणं, म्हणजे माझं कॅरेक्टर सीन्स किंवा सांगणं काही थोडं ऑलमोस्ट मी सगळं सांगून टाकीन असं होईल. बट एक म्हणजे मला रोमॅन्स आणि हे सगळं करायला आवडतंच ऑन स्क्रीन, पण मला आपण ओ माय गॉड सारखे जे पिक्चर्स असतात, त्या पिक्चर्समध्ये माहिती आहे, हिरोला एक प्रश्न शोधत, उत्तर शोधत असतो, आणि त्याला एक एनलाइटमेंट मिळते. ते सीन्स मला पर्सनली बघायला मजा यायची. पण आता तेव्हा एक वेगळा माणूस असतो जो गाईड करत असतो. इथे मी कोणाला तरी कशी तरी गाईड करत असते, आणि आता मी तर ह्युमन आहे, मी माणूसच आहे, मी काय देवी बनून आलेले नाही आहे. पण मलाच माहीत नाही ना की मी जे गाईड करते ते होईल का नाही होणार, किंवा समजा मी गाईड केलं तर त्याचं काहीतरी भलतंच होऊ शकतं. त्यामुळे सगळे सीन्स साधारण एक खूपच अपडाऊन्सवर होते, की ॲज अ कॅरेक्टर म्हणून मला कळत नव्हतं की मी हे गाईड करते ते बरोबर आहे का नाही, पण माझ्या डोक्यात मला माहीत होतं की माझी पद्धत गाईड करण्याची बरोबर आहे, म्हणजे त्याला जे हवं आहे ते त्याला मिळेलच, ह्याची मी शाश्वती नाही देऊ शकत, पण मला माहिती आहे की मार्ग हा बरोबर आहे. त्यामुळे ते सीन्स करताना मला खूप मजा आली. आणि त्या पिक्चरला एक गाईडिंग म्हणून कोण गाईड करत असेल तर मग ॲटलिस्ट माझी एवढी रिस्पॉन्सिबिलिटी ती मी ह्याला गाईड करत होते, आणि ते सीन्स माझे म्हणजे सगळ्यात फेवरेट सीन्स आहेत. कारण माहीत नाही, पण मला पण त्याच्यामधनं काही उत्तरं सापडत होती. सो ते वाले सीन्स माझ्यासाठी खूपच मजेशीर होते. सगळ्यात आवडीचा सीन म्हटलं तर फाईट सीन आहेच, म्हणजे कारण की त्या सीनला काय एनर्जी इतकी होती, म्हणजे आमचे फाईट मास्टर जे होते, आणि तिची एक एनर्जी क्रिएट झाली होती फार सुंदर, आणि त्यात खूपच मजा आली. म्हणजे त्या ह्याच्यात, कारण की त्या दिवशी माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होती जास्त, पण मला इतर माझ्या कमी होत्या काही रिस्पॉन्सिबिलिटी. एकाच ठिकाणी शूट होतं, जास्तीत जास्त मला कुठं लेट करतायत, म्हणजे ॲज अ प्रोड्युसर मी ऑफ होतो त्यावेळेस, कारण की प्रोड्युसरची जबाबदारी माझ्यावर जास्त नव्हती त्या दिवशी, आणखी एकाच ठिकाणी होतं.
की शिफ्टिंग करताना लेट झालं की पुन्हा प्रोड्युसरला पुढचे सीन होत नाही, त्याचं एक प्रेशर असतं. फक्त मला त्यावेळेस मी ॲक्टर आणि डिरेक्शनचं पण माझ्यावरचं प्रमाण थोडंसं म्हणजे लोड कमी होतं, कारण की फाईट मास्टर बऱ्यापैकी म्हणजे मी कोरिओग्राफ केली होती फाईट, पण ते घडवून आणणारे फाईट मास्टर होते. म्हणजे मला बघायचं नव्हतं काही कसं होतंय ते, कारण की तेच बघणार आहे. फक्त मला बघायचं होतं की माझा परफॉर्मन्स करायचा होता, आणि त्यात ते जो कॅनव्हास होता आणि ते जे आम्ही काही गोष्टी खर्च पण केला होता त्या सीनला, तर तो पाहिजे तसा आला. त्याचं आउटपुट खूप छान आलं, जे मराठीत होत नाही नॉर्मली. असा थोडाच ठेवला आम्ही फाईट सीन, पण तो म्हणजे उत्तम कसा होईल ह्याचा प्रयत्न केला. आणि दुसरे इतर जे रोमॅन्टिक सीन आहेत ते तर खूपच छान होते. म्हणजे त्यात मजा येतेच, म्हणजे कोणताही एक इमोशन देताना आणि तर ती एक फिलिंग असतेच ती, आणि ते पब्लिकला बघितल्यानंतर छान वाटेल हे कुठं ते मनात होतं, आणि ते झालं पण तसं. म्हणजे आता आम्ही बघतो पडद्यावर तेव्हा दिसतंय की जे आपण करायला गेलो ते झालंय आता सध्या. पण या चित्रपटाचं जर मी एकेका शब्दात तुम्हाला वर्णन करायला सांगितलं तर तो शब्द काय असेल? विराजपासून. नेता गीता एका शब्दात. एका शब्दात तुला जर मी म्हणाले की नेता गीता इज इक्वल टू व्हॉट तुझ्यासाठी, तर तो शब्द काय? मलाच पहिल्यांदा दिले तुम्ही. बरं, रोहित सांग. एंटरटेनमेंट. दुसरा शब्द असा आहे की एज्युकेशनल एंटरटेनमेंट. ओके. शिवानी, अम, 2 माईकवर बोल. स्पिरिच्युअल अवेकनिंग. एकच शब्द का? हा, मला माहिती आहे आपलं बेबी एका शब्दात कसं सांगणार, but खूप still. अवघड आहे ते. हा. पण फिल्म आहे एक एंटरटेनमेंट म्हणू शकेन मी. एंटरटेनमेंट विथ एक फिलॉसॉफी. फिलॉसॉफी. येस. सांगा विराज सर. सुचलं? खजिना. वा वा, खजिना. आणि हाच खजिना येतोय प्रेक्षकांच्या भेटीला 30 ऑगस्टला. काय सगळ्या प्रेक्षकांना अपील कराल थिएटरपर्यंत यायचं आणि चित्रपट पाहायचं? खूप एंटरटेनिंग आणि एक फिलॉसॉफिकल, पण एक छान अवेअरनेस समाजात यावा अशी एक फिल्म बनवली आहे. तो जी बघून तुम्हाला बोर होणार नाही याची मी गॅरंटी देऊ शकतो. तुम्ही येऊन बघा. नाही आवडली तर तुम्ही जे पाहिजे रिव्ह्यू देऊ शकता, पण येऊन एकदा अवश्य बघा, एवढं सांगेन. आता तुमच्या तिघांना जरा ट्विस्ट आहे क्वेश्चनमध्ये. ते म्हणजे मी थिएटरला गेले, मी पिक्चर बघितला, त्याच्यानंतर मी माझ्याबरोबर थिएटरमधनं बाहेर पडताना काय घेऊन बाहेर पडीन ते सांगायचं आहे. एक एक. शिवानी तू सांगावं पहिले असं माझं इच्छा आहे. कदाचित तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन असेल तर त्याचं उत्तर. ओके. रोहित. पैसे न बुडाल्याचं समाधान. हो वा. विराज. मी तुम्हाला आणि प्रेक्षकांना सांगणार की तुमच्या मनातला नेता घेऊन या, आणि फिल्म पाहून झाल्यानंतर तुम्ही आयुष्यात गीता वाचून गेलात असं तुम्हाला एक आभास होईल. खूप मस्त विराज, मस्त उत्तर दिलंस. थँक्यू सो मच इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा आमच्याकडनं Thank you. 30 ऑगस्टसाठी. ऑल द बेस्ट.